वन नेशन वन इलेक्शन ही चांगली गोष्ट आहे आणि ती एकत्र व्हायला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन ही सध्याच्या पिरियडला ही एक योग्य वाटते. वन नेशन वन इलेक्शन हे जी शासनानं जी संकल्पना मांडली ती एकदम बरोबर आहे. लोकांचा वेळ पण वाया जाणार नाही, प्रशासनाला पण खर्च जास्त होणार नाही. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एक देश एक निवडणूक या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि यावरती सर्व पक्षांच्या सूचना घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक जे आहे ते मंत्रिमंडळाच्या समोर सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्वसामान्य नागरिकांना या विधेयकावरती नेमकं काय वाटतंय? खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? सर्वसामान्यांना या निवडणुकीबाबत नक्की काय वाटतंय? या विधेयकावरती सर्वसामान्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आम्ही. तर पाहूयात सर्वसामान्य नागरिक या विधेयकावरती नेमकं काय म्हणाले. वन इलेक्शन व्हायलाच पाहिजे, कारण की प्रत्येक निवडणुकीमध्ये विधानसभा असेल लोकसभा हजारो कोटी रुपये खर्च शासनाचे होतात, ते सर्व जनतेचे पैसे असतात आणि एकत्रित निवडणूक झाली तर म्हणजे चांगली गोष्ट आहे, ते सगळे पैसेही वाचतील. आणि प्रत्येक निवडणुकीत तुम्ही पहा जाती धर्माच्या नावाखाली किंवा विविध विषयांखाली खूप त्रास हे सर्वसामान्य जनतेला होतो. मग ते 2-4 महिने इलेक्शनचे जे असतात त्याच्यामध्ये इतर मुद्दे झाकून जाऊन फक्त राजकारण ह्या विषयावर नेहमी चर्चा होते. तर त्यामुळे एकत्रित इलेक्शन झाले वन नेशन वन इलेक्शनद्वारे तर 5 वर्ष जनतेला कोणताही त्रास राहणार नाही ह्याचा इलेक्शनचा. तर वन नेशन वन इलेक्शन ही चांगली गोष्ट आहे आणि ती एकत्र व्हायला पाहिजे. 100% पॉसिबल आहे, कारण की तुम्ही पहा ज्यावेळेस बाय इलेक्शन होतं त्यावेळेस विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन एकत्रित होतं, त्यावेळेस काहीच अडचण येत नाही. आता पाहिलं गेलं तर नांदेड लोकसभा आणि नांदेडची विधानसभा वगैरे हे एकत्रितच इलेक्शन झाले, काही अडचण आलेली नाही. त्यामुळे एकत्रित इलेक्शन होणं चांगली गोष्ट आहे आणि जनतेला देखील इलेक्शनचा होणारा त्रास कमी होईल. निर्णय योग्य आहे, कारण की आपण आता 2024 बघितलं की लोकसभेसोबत आपण ओडिसा, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर काही 2 राज्य त्याच्यात सोबत घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. विषय काय होतो की 5-5 वर्ष सलग इलेक्शन होत राहतात. की आता बघा 2024 इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रात इलेक्शन झाले, याच्यामध्ये फक्त 6 महिन्याचा डिफरंट आहे. तरी 2024च्या जून मध्ये बी हजारो कोटी खर्च झाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जनतेचे बी हजारो कोटी खर्च केले, त्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा यूज केला जातो. आणि तोच एकदा जर इलेक्शन झालं तर गव्हर्नमेंटला बी स्वपक्षाने काहीतरी चांगले कामं करता येत आणि देशाला पुढे जाता येईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये तर योग्य वाटतोय की जेणेकरून आपण आज देशातल्या जे निवडणुका प्रचंड खर्च आणि जो प्रशासनाचा म्हणजे राबता आणि त्यांचं व्यस्तता यामुळे काय होतं, सर्वसामान्याला जेव्हा आचारसंहिता लागते त्यावेळेस सर्वसामान्याचे कामं होत नाहीत. किंवा आपण लोकसभा झाली की विधानसभा झाली की कुठल्या बी निवडणुका राहतात. त्यासाठी बऱ्यापैकी मी तर असं म्हणेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका जे जास्तीत जास्त कशा एकत्र घेता येईल याचा पण विचार केला पाहिजे. आणि ही सध्या तरी असं वाटतं की देशात वन नेशन वन इलेक्शन ही सध्याच्या पिरियडला ही एक योग्य वाटते. भारत हा जरी खंड प्रदेश असला तरी आपल्याकडे जे असणारं प्रशासन असल्यामुळे एक वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे. आणि वन नेशन वन इलेक्शन असल्यामुळं भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा ह्या अलग अलग होतात. तर एक झाल्या तर कुठली बी लोकसभा जर होणार असेल तर 6 महिने वेळ लागतो आणि विधानसभेला 2 महिने. तर जवळजवळ म्हणजे भारतातला 25% काळ हा फक्त निवडणुकीमध्ये चाललाय प्रशासनाचा. तर तो वाचला पाहिजे. आणि शासनाचा जो खर्च होत आहे 3-4 हजार कोटी तर तो पण वाचेल. त्याच्यामुळं वन नेशन वन इलेक्शन हे जी शासनानं जी संकल्पना मांडली ती एकदम बरोबर आहे आणि ते व्हायला पाहिजे. मला माझं वैयक्तिक मत आहे असं की बरेच खर्च वाचतो आणि लोकांचे बरेच प्रॉब्लेम असतात ना, बाहेर वगैरे असतात. ठराविक वेळ वगैरे ठरवून दिलं की वोटिंग प्रमाणे वाढेल त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट लोकांचा वेळ पण वाया जाणार नाही, प्रशासनाला पण खर्च जास्त होणार नाही. वन इलेक्शन म्हणले पूर्ण देशभरात हे लोकसभेचं, विधानसभेचं किंवा नगरपंचायत किंवा ह्या गोष्टी एकदा एकत्र निवडणूक झाले ना, जनतेचे पैसे किंवा वेळ पण विकासाला वगैरे टाइम भेटू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं व्हायला पाहिजे असं वाटतं. निर्णय योग्य आहे. एक देश एक निवडणूक झाली तर वोटिंगचं प्रमाण वाढेल. जनतेला जे जायचा त्रास दोनदा निवडणुकीला जायचा जो त्रास वाटतोय तो कमी होईल. पैसे वाचतील, विकासासाठी खर्च होईल, वोटिंगचं प्रमाण जास्त वाढेल, देशाचा विकास होईल आणि एक देश एक निवडणूक व्हायला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन
ही जी संकल्पना आहे का ती एकदम चांगली संकल्पना आहे शासनाची. त्यामध्ये जे शासनाचा होणारा खर्च आहे, लोकसभा विधानसभा या 2 वेगवेगळ्या निवडणुका होतात, त्याच्यामध्ये भरपूर खर्च होतोय, टाइम वेस्ट जातोय शासनाचा. तर ते दोन्ही पण एक वेळेस झाली तर भरपूर टाइम पण वाचेल आणि शासनाचा जो खर्च होतो ते पण वाचेल.